महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांच्या पक्षाला प्रचंड मागणी आहे, लोकांचा ओढा आहे, पण साहेबांनी खरं तर आजवर आर पाटलांसारख्या अनेकांना संधी दिली गोरगरीब घरातून आलेल्या तरुणांना. पण मग पुन्हा नेते जे बंडखोर नेते तिकडे गेले त्यांच्या मुलांना आपण का घेतोय? घराणेशाहीचा आरोप का आपण खतपाणी घालतोय? नाही, एक तर मी स्वतःच घराणेशाही आहे. भारतीय जनता पक्ष सातत्याने परिवारवाद हा आरोप माझ्यावर होतो. मी परिवारवाद आहे, त्याच्यात काही वादच नाही आणि त्याच्यात मला कुठलाही कमीपणा वाटत नाही, पहिला मुद्दा. आणि आता भारतीय जनता पक्ष कुठल्या तोंडाने मला परिवारवाद म्हणतात? कारण का ज्यांच्यावर आमच्या सगळ्यांवर आरोप जे ते परिवाराचे केले, अर्धा परिवारवाद सगळा बीजेपीकडेच आहे. त्याच्यामुळे जशी मी परिवारवाद आहे तसं अजित पवारही परिवारवादच आहे. त्याच्यामुळे आता भारतीय जनता पक्षाकडे जसं भ्रष्टाचाराबद्दल आमच्याबद्दल बोलू शकत नाही तसं परिवारवादाबद्दलही बोलू शकत नाही. आणि हे खरं तर मी पुन्हा एकदा म्हणते की विनम्रपणे मी मायबाप जनतेच्या समोर महाराष्ट्राच्या नतमस्तक होते की 1 वर्षापूर्वी आमच्याकडे पक्ष चिन्ह काही नव्हतं, फकीर ते आम. पण पांडुरंगाची इच्छा की रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आम्हाला मिळालं आणि महाराष्ट्राची मायबाप जनता ही आमच्याबरोबर महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी उभी राहिली. आणि आता अनेक लोक आदरणीय पवार साहेबांना भेटायला येतात. आता निर्णय काय होईल हा पक्षामधले सगळे ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब, देशमुख साहेब, राजेश भैया, जितेंद्र आव्हाड, माननीय जयंत पाटील साहेब हे सगळे आम्ही मिळून करू. पण आज जे तिकीट मागायला आणि आदरणीय पवार साहेबांची भेट घेत आहेत, अतिथी देवो भव, प्रत्येकाचं आमच्याकडे हे स्वागतच होईल. कारण ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, सुसंस्कृतपणा. विरोधक असला म्हणून काय झालं? एक तर तो दिलदार असला पाहिजे आणि विरोधक असला म्हणून तो काय आपला शत्रू होत नाही. आंबेडकरांचं असं म्हणणं आहे की 8 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबरच्या मोठा भूकंप होईल, कितपत कथ्य आहे? कसला भूकंप? राजकीय भूकंप. मला कसं माहिती असेल? महाराष्ट्रात तशी परिस्थिती आहे का? मला कसं माहिती असणार? मला महाराष्ट्रात वाढणारी महागाई, तेलाचा भाव वाढलाय, घरी जाऊन बायकोला विचारा. आता ऐन सणाच्या वेळी घरच्या तेलाचा भाव वाढलाय. त्यानंतर आनंदाचा शिदा, आता पॅक, परत फोटोवरनं वाद होतील, काय होईल गॉड अलोन, भगवान जाणे. तर तेलाचा भाव वाढलाय, महागाई वाढली आहे, बेरोजगारी वाढली आहे, भ्रष्टाचार वाढलाय. या सगळ्या कामांमध्ये इतके भूकंप रोज होत आहेत. अजून एक भूकंप, पण तो राजकीय आहे. फक्त त्या भूकंपामुळे महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार वाढू नये या राज्यात, एवढीच माझी इच्छा बाबा. हो, पण मी कधी एकनाथ शिंदेची केलीच नाहीये. मी कधीच केली नाही तुलना. मी कुणाचीच तुलना कुणाची करत नाही. तिकडे परभणीमध्ये एक ओबीसी उपोषण करता गावात गेल्यानंतर त्यांनी छत्रपतींच्या प्रतिमेला हार घातल्यावर त्या गावातल्या जरांगे समर्थकांनी पुन्हा त्या छत्रपतींच्या विटाळ झाला म्हणून दुग्धाभिषेक केला. अशी घटना महाराष्ट्रात, पुरोगामी महाराष्ट्रात घडणं हे किती? जरूर. एक तर मी हे पाहिलेली नाही, आज सकाळी पेपरमध्ये पण नाही आलेली माझ्या वाचनात, पण जरूर मी याची माहिती काढीन आणि नक्की तुम्हाला त्याचं उत्तर देईन. कारण का नक्की काय झालंय हे जरूर मी समजून घेईन. कारण का तुम्ही म्हणताय की आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ज्यांनी नेहमी देशाला दिशा दिलेली आहे, अशा महाराष्ट्रात कुणालाही वेदना होतील अशा घटना कोणीही बोलू नये किंवा करू नये अशी माझी प्रयत्न असतो आणि माझीही सगळ्यांना विनंती आहे.